हॅलो मॉर्निंग. आमचा ब्रेकफास्ट आजचा पोहे. ब्रेकफास्टसाठी थांबलो आता. कुठे थांबलो रे? कुठे थांबलो कोण? कुठेतरी कुठे? कॅनडा कॉर्नर करून आहे ते थांबलेलं आहे. तर मग आता आम्ही नाश्ता करतोय आणि त्यानंतर आम्ही चाललोय सप्तशृंगीला. आता आपण पोचलेलो आहे सप्तशृंगीला आणि इथे आपण थांबलोय रोपवेचं तिकीट घ्यायला. ॲक्च्युली कसं झालंय माहिती कसं झालंय, मला वाटलं म्हणजे की नॉर्मल नाही का गाडीमध्ये बसून जाऊ आपण. आम्ही तिकडे चप्पल काढला गाडीमध्ये आणि सगळे आलो बिना चप्पली आणि आल्यानंतर काय नाही पाय वाजले सगळ्यांचे. आता आपण चाललोय रोपवेनी. मला माहितीये मला भीती वाटते असं रोपवे वगैरेची आकाश पाळण्याची. पण आता हे लोक आणि उंच तापमान बघतात त्यांनी आपल्याला असं वाटतं की कल्याणपेक्षा थोडंसं जास्त अनसुटेबल तापमान आहे. सो आपल्याला न काही परचेस करता आता चुपचाप रोपेनीच जावं लागेल. सो आता आम्ही लाईनी बिनीतून पुढे आलेलो आहे. सगळं झालं आहे. आता आपण वाट बघतोय ती काय ते रोपेची. आता रोपवेसाठी वेगळी लाईन आहे. मी अशी आता उतरणारे उतरले, चढणारे चढणार, मग ही ट्रेन वरती जाणार आणि मग आपली येणार आणि मग आपण चढणार. मे बी आपल्या पोटात गोळा नाही येणार, पण बघू आता काय होतं. करते मी वही वीडियो वाले आ गए हमारे तो सब वीडियो वाले आ गए. ऑटोमेटिक होईल. मेट्रो मुंबई की मेट्रो आपल्याला अनएक्सपेक्टेड होतं. आधी पेर निघालं पेर निघाशात पेर किंवा पेर भी बहुत दूर है यार. सेंसर का है. हो गया बंद हो गया. स्टे ट्यून. आय थिंक मे बी वीकेंड आहे त्यामुळे गर्दी आहे. कशामुळे माहिती नाही. खूप जास्त गर्दी आहे. बट एक गोष्ट दाखवायची होती. कुठे ना बट द व्ह्यू बघा. नेक्स्ट लेवल आहे. तर रोपवेने आपण खाली जाणार आहे आणि त्यानंतर आपण पेरूची वाडी जाऊ आणि मग पुढचा बघू प्रवास कसा करायचा. तोपर्यंत स्टे ट्यून. पेरूची काय एवढी हाईप होती. नंतर एक्सप्लोर करू आणि
आपला आजचा जो ट्रिप होती त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी रिटर्न, सो ती आता कंप्लीट झालेली आहे आणि आपण आपल्या लास्टच्या टप्प्यावर आहोत म्हणजे पेरूची वाडी. तर पेरूची वाडीचं पण आपलं ऑल थिंग झालेलं आहेत. म्हणजे लाईक आपण एक्सप्लोअर केलं आहे. लाईक इकडे ना म्हणजे मला फक्त हा रेस्टॉरंट वाटलेला, बट हा फक्त रेस्टॉरंट नाही आहे. आणि म्हणजे पेरूची वाडी हे ऐकल्यानंतर मला असं वाटलेलं की पेरूची वाडीवर लाईक पेरूबद्दल असेल असं काहीतरी असेल, बट जे होतं ना आतमध्ये ते काहीतरी वेगळं होतं, लाईक अ रिसॉर्ट. ओके, सो मी मोस्ट बोलतो ना रिकमेंडेड प्लेस आहे माझी की जर तुम्ही सप्तशृंगी आणि त्र्यंबकेश्वर किंवा नाशिकमध्ये आहात तर प्लीज विजिट टू पेरूची वाडी. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आवडेल. आणि सो आता आपण एक्सप्लोअर वगैरे सगळं केलेलं आहे. आणि माझे तुमचे सिनेमॅटिक शॉट्स वगैरे आहेत आपले जसं पेरूच्या वाडीचे ते सगळे टाकलेले आहेत. सो टाकूनच देईल ऑफकोर्स. अँड डोंट वरी, मी पेरूच्या वाडीची लिंक पण टाकते फॉर यू गाईज. ठीक आहे, सो आपण आता आपल्या अखेरच्या टप्प्याला आलो. तिथे आपला ऑलमोस्ट व्लॉग संपायला पाहिजे होता. इथून आपला परतीचा प्रवास होता, बट सरप्राईज, आपण आता चाललो आहे पंचवटीला. सो आता आपण चाललो आहे पंचवटीला कारण की ते आपल्या रस्त्यात पडतं. अँड वाय नॉट, आपण त्यासाठीच आहे. मृणाल द एक्सप्लोरर काय आहे त्यासाठीच. आपली भटकंती निघाली आता त्र्यंबकेश्वरनं सप्तशृंगीवरनं आता पेरूच्या वाडीच्या इथे थांबलेलो फॉर द रेस्ट. आणि इथून परतीचा प्रवास होता, बट वी आर गोईंग टू पंचवटी. अँड आफ्टर पंचवटी आपण चाललो आहे परती घरी. आणि स्टे ट्यून, आता आपण भेटू पंचवटी. बाय. सो वी आर इन पंचवटी. लिटरली बोलू माझी खूप इच्छा आहे बनारस जायची, बट दिस प्लेस म्हणजे लिटरली बनारसची फिलिंग आणून देईल तुम्हाला. खरंच बनारसची फिलिंग आणून देईल. आणि तुम्हाला काहीतरी दाखवायचं. शिवमंदिर आहे इकडे पण एक मंदिर आहे. त्यानंतर इकडे बघ आणि माझ्या मागे त्यानंतर मेन गोष्ट गंगा. आणि इथे सेम टाइमवर गंगा आरती. म्हणजे आपण इथे लवकर आलोय आणि आपल्याला इथून लवकर निघायचं आहे कारण की आपल्याला संध्याकाळ व्हायच्या आधी निघायचं आहे. म्हणून आपला बॅड लक आहे की आपण आज गंगा आरतीसाठी इथं थांबू नाही शकत आहे. नाहीतर आपण इफ पॉसिबल तर मी थांबायचं ट्राय करेन त्यासाठी. बघू आता पण तरी आता आय विश थांबतेस. खूप भारी, खूप हिस्टॉरिकल, खूप स्पिरिच्युअल जागा आहे. आय होप सगळ्यांनी एक्सपिरियन्स करावी. असं नाही बोलत तुम्ही की सगळ्यांनी एक्सपिरियन्स करावी म्हणजे खरंच म्हणजे मी काहीतरी लपटे मारते किंवा काय, पण खरंच ही जागा बेस्ट आहे. तुम्ही महाराष्ट्रात आहात आणि तुम्ही जर इकडे नाही आला काहीतरी मिस करताय. प्लीज कम स्टेट येऊन मी थोडं सिनेमॅटिक्स व्ह्यू देते. एक्सप्लोअर करूया थोडे जागा.